नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक एक्झामसाठी IMP टाईपचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, क्वेश्चन इथं आहे. तर हा क्वेश्चन सोडवायचा कसा? तर बघा, प्रत्येक वेळेला काय केलेलं आहे त्यांनी, मायनस केलेलं आहे छेदाला. तर कसा सोडवायचा बघा. तर बघा, 1/2 आहे, त्याला 6-3/4 आहे. तर आपण काय करायचं आहे, ही टाईप सोडवताना काय करायचं आहे, छेदापासून अंशाकडं सोडवत जायचं आहे, म्हणजे उलटं गणित सोडवत जायचं आहे आपल्याला. मग वरलं हाय असं लिहून घ्यायचं आहे, 1/6 तर आता आपल्याला काय सोडवून घ्यायचं आहे, तर हा छेद सोडवून घ्यायचा आहे. तर हा काय होणार आहे, तर तो असणार आहे आपला काय, भागाकार म्हणजे काय असणार आहे, उलटून गुणाकार असणार आहे. तर हा काय आहे, 4 ह्याला काय आहे, हा छेद आहे. त्यामुळं काय करायचं आहे आपण, 4 भागाकार म्हणजे उलटून गुणाकार ती करून घेतली स्टेप, आणि ही -9 हे ह्या पूर्ण भागाकाराला लिहिलेलं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला बघा, देअरफोर 1/6 - 3. आता हा खाल्ला कोण सोडवून घ्यायचा आहे. 9 - 4 दोन्ही काय करायचं आहे, 8. नंतर कसं सोडवायचं आहे बघा, देअरफोर छेद सोडवून घ्यायचा आहे परत. 6 - 3, 9 मधनं हे केलं 8, 8 मध्ये केलं 1 राहिलं. मग परत कसं सोडवायचं आहे बघा, देअरफोर 1/2 काय नाही म्हणजे 6 - 3 आहे, 1 आहे म्हणजे 3 लिहिलं तरी चालतं. मग काय येणार आहे, देअरफोर 1/6 - 3 म्हणजेच किती, 3. म्हणजे हे त्याचं काय असणार आहे, 1/3 हे आन्सर आहे. तर तुमच्यासाठी एक एक्झाम्पल आहे, त्याचं उत्तर मला काय करायचं आहे, कमेंटमध्ये जरूर सोडवून दाखवा. दुसरा क्वेश्चन आहे बघा, 45/175 अपॉन 12/49 भागिले 25/21. तर ह्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. थँक्यू.